काय साहेब? काय नाही, बसलो आता, व्यायाम झाला, काय करू जरा. राज ठाकरेंनी मराठी भाषेबद्दल बोलली. नाही ते चांगलं आहे. ऍक्च्युली तुम्हाला सांगतो की नाही, आपल्या भाषेवर आपलं पण प्रेम पाहिजे, आपल्या राज्याबरोबर. आपली राज्याची भाषा काय, आता ही बाहेरनं जे लोक येतात, जेवढा तुम्ही येतात तेव्हा तुम्ही त्या राज्याची भाषा शिकला पाहिजे ना. माझ्या म्हणण्यात येतो काय. आणि आपल्या मराठी भाषेचं काय झालंय, आपलेच लोक आणि मराठी संस्कृती असून दे, हिंदू संस्कृती, मराठी भाषा, आपणच त्याचं हे करायला लागलं ना. आज जर मराठी बोललो तर आपण खोळ्यात काढायला लागलो, आहे का नाही सांगा. हा, मग आपल्या भाषेबद्दल आपलं प्रेम पाहिजे का नको. हा, आज इंग्लिश बोललं म्हणजे नॉनसेन्स सीडीएस म्हणले म्हणजे चांगलं, आणि रांडेच्या विजय सरदार म्हणला म्हणजे बघा काय घाण बडबडते. हे झाल्या. आणि आता बाहेर आम्ही खेळायला जातो की नाही इतर राज्यातनी, तुम्हाला आता इथल्या इथे कर्नाटकात तुम्हाला सांगतो, हा, चावल म्हणल्यावर देत नाहीत, राईस म्हणल्यावर देत नाही, तर कन्नड बोला म्हणतात. हॉटेलात आपण बोललो की नाही, हा, चावल द्या म्हणल्यावर लक्षात येत नाही, त्यांच्या मुद्दाम कळत असून पण बोलत नसतात. तसं प्रत्येकानं. आणि आता त्यांचं म्हणणं बरोबर आहे, इतर राज्यातली जोग जेवढा इतर वेळेस तुम्ही जॉबला येतात तेव्हा तुम्ही इथली भाषा शिकली पाहिजे ना. आणि आपल्या लोकांनी पण आपल्या भाषेवर प्रेम केलं पाहिजे. आपल्या भाषेलाच आपण नावं ठेवायला लागलो, आपल्या भाषेला आपण कमी लेखायला लागलो, त्यामुळे हे सोकावलेत ना. आता इंग्लिश बोललं म्हणजे स्टँडर्ड आणि मराठी बोललं म्हणजे गावंडळ म्हणतात. ही भाषा आहे का नाही तुम्ही मला सांग. हे चालले का नाही. अनेक लोकांच्या मी तोंडातनं बघतोय, हा, इंग्लिशमधनं शिवी दिली म्हणजे चांगली, हिंदी आणि मराठीमध्ये बोललं म्हणजे भाषा येते आपली. बरोबर आहे. त्यामुळे मी माझ्या सभागृहात पण मी असा विषय मांडला. माझ्या तोंडून शब्द करा, ब्लडीपूर बडी भाषा शिवी नाही म्हणलो, ती स्टँडर्ड. आई गायला बँचेत आता पुण्या बॉम्बे ती शिवी नाही. विजय सरदार अंड्याच्या आईचा घोडा म्हणला म्हणजे शिवी, हे झालेलं आहे. आपण बोलताना प्रेमानं आपली भाषा असते. त्यामुळे आपण आपलं ठरवलं पाहिजे आणि आपल्या राज्याबद्दल, आपल्या देशाबद्दल, आपल्या भाषेबद्दल, आपल्या धर्माबद्दल आपलं प्रेम पाहिजे. आपल्यापासून चालू करा, मग पुढे बघा. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. हा, हे झालेलं आहे ह्या गोष्टी. आणि खरोखर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही इतर राज्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या राज्यातली भाषेला जरा कंपल्सरी आहे, तसं आपली मराठी भाषा पण कंपल्सरी पाहिजेच ना आपली. हे माझं म्हणणं. विजय साळुंखे सरदार. जय हिंद, जय महाराष्ट्र.